23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। बाळासाहेबांच्या जयंतीसाठी जय्यत तयारी केली जाते आणि त्यासाठी मुंबईतील रिगल चौकातील बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा झाकण्यात आला असल्याची माहिती आहे। मात्र त्यावरूनही संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। मुंबई महापालिका निवडणुकींचा प्रचार हा ऐन शिगेला पोहोचलेला असतानाच आता बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। आपण सध्या रिगल सिनेमाजवळ जेथील बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा झाकल्याचा आरोप हा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाने हा पुतळा झाकल्याचा आरोप केलेला आहे। आपण जर पाहिलं तर सध्या आपण पाहू शकतो की बाळासाहेब ठाकरेंचा रिगल सिनेमाजवळील जो पुतळा आहे तो पूर्णपणे झाकण्यात आलेला आहे। त्याच्या भोवती एक लोखंडी परात बांधण्यात आलेली आहे आणि हिरवा कपड्याने हा पुतळा झाकल्याचा आपल्याला दिसून येते। पुतळ्यावरील जी नावं आहेत ती देखील झाकण्यात आलेली आहेत। खरं तर पुतळ्याचं उद्घाटन हे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांची जी नावं आहेत ती कागद लावून झाकण्यात आलेली आहेत किंवा सध्या राज्यात आचारसंहिता असल्यामुळे ती नावं झाकण्यात आलेली आहेत। मात्र संपूर्ण पुतळा देखील आपल्याला झाकल्याचं दिसून येतं आहे। नेमका हा पुतळा कोणी झाकला हे स्पष्ट नाही आहे। मात्र यावरूनच आता खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावरती आरोप केलेले आहेत। जर बाळासाहेब ठाकरेंची एवढी भीती वाटते तर इतरांचेही पुतळे झाका असं राऊतांनी म्हटलेलं आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण पुतळा हा झाकण्यात आलेला आहे। खरं तर हे यंदाचं वर्ष जे आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे। त्यामुळे जो पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा त्याला पॉलिश करण्यासाठी हा पुतळा झाकण्यात आल्याची सध्या माहिती आहे। अद्याप नेमका पुतळा कोणी झाकला हे स्पष्ट नाही आहे। ऐन निवडणुकीचं वातावरण आहे, प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आता हा पुतळा झाकल्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित करमसह सचिन गहाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।